मध्यरात्री 12 वाजता देवकी समोर 8 वर्षाच्या म्हणजे कृष्णाची मूर्ती त्या ठिकाणी उभा राहिली. त्या कृष्णाचं तेज म्हणले त्या बंदीशाळेमध्ये मावत नव्हतं. असा प्रकाश सगळीकडे म्हणले तिथे पसरलेला होता. आणि बुधवारचा दिवस सोमवंशामध्ये भगवान कृष्ण देवकीच्या उदरी जन्माला आलेले आहेत. ब्रह्मरी झाली अशिब्द तनया सर्व काळ नती सोमपाया कृपा जैसा धनाते. तर म्हणले त्या ठिकाणी 8 वर्षाची मूर्ती अयोनी संभव असणारा असा तो भगवान परमात्मा. आणि लहान बाळ होऊन जन्माला यावं का नाही, परंतु देवकीला तो 8 वर्षाचा बाळ म्हणले त्या ठिकाणी दिसला. असा म्हणले तो स्वरूप असणारा सुंदर म्हणले त्या ठिकाणी भगवान परमात्मा देवकी समोर उभा राहिलेला आहे. भगीरथी चरणी उतरावली सागरी तेथे झाली परिणा विसांबे निजामुळे गदा काळी तुटेला. तर लक्ष्मी म्हणले भगवंताच्या चरणाजवळ राहते. चरणाचा आमोद सेवा वया तिथलं अमृत म्हणले प्राशन करण्यासाठी भगवंताची सेवा करण्यासाठी अखंड म्हणले भगवंताच्या चरणाजवळ असणारी ती लक्ष्मी. आणि असा असणारा तो लक्ष्मीपती त्या देवकीच्या उदरी जन्माला आला. आरुण बालक संध्या राग दिव्य रत्नाचे काढिले रंग ते शीता कळव्या रक्ता सुरंग श्रीरंगाची सोबते. तर त्या श्रीरंगाचं स्वरूप कसं होतं, तर त्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी श्रीधर स्वामींनी केलेलं आहे. सुंदर सुकुमार असणारा तो सावळा म्हणजे त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान परमात्मा. आणि असं त्याच्या तेजाचं त्याच्या स्वरूपाचं वर्णन करता येणार नाही असलं अवर्णनीय म्हणले भगवान परमात्मा त्या देवकीच्या उदरी जन्माला आला. Okay.